एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा यासाठी सिन्नर नगरपालिकेतही जागतिक अपंग दिन साजरा करून त्यांच्यासाठी विविध योजनांद्वारे लाभांची माहिती देऊन त्यांना त्या योजनेत सामावून घेण्यात आले। सदरील लाभ हा मार्च पर्यंत दिव्यांगांना मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आजच्या घडीला जगातील 10% लोकसंख्या म्हणजेच सुमारे 65 कोटी लोक या ना त्या रूपाने अपंग आहेत। जागतिक आरोग्य संघटना देखील अपंग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील असतात। त्यासाठी विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात येतात। सिन्नर नगर परिषदेच्या वतीनेही जागतिक दिव्यांग दिन साजरा करून असंख्य दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते पुष्प व हस्तरुमाल देऊन दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला। नगरपालिकेतील निधीतील सुमारे 5% निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येतो। त्या निधीचा लाभ सुमारे 50 दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। यावर्षी 20 लाखांचा निधी राखीव असून तो मार्च महिन्यापर्यंत वितरित करण्यात येणार आहे। त्यातील 8 लाखांचा निधी हा दिवाळीपूर्वी वाटून देण्यात आला असून उर्वरित निधी हा मार्च महिन्यात देण्यात येणार आहे। त्यातील एका अपंगाला 40,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। सदरील कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, शीतल कानडी, शैलेश नाईक यांसह हरिभाऊ वरंदळ, नगरपालिकेतील शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अनुराधा लोंढे आदींसह दिव्यांग बांधव भाऊसाहेब सांगळे, अरुण पाचोरे, गणपत नाटे, केशव बिडवे, भगवान पगर, सुनील जगताप, नंदू शिरसाट, रघुनाथ पावसे, दौलत ढोली, मालन आव्हाड आदी बांधव उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। नमस्कार। सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून आज जागतिक दिव्यांग दिनाचा औचित्य साधून दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। सन्माननीय नगराध्यक्ष सर, सन्माननीय मुख्याधिकारी सर, सन्माननीय उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका यांच्या सर्वांच्या शुभेच्छासह आजचा हा जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानी आपण संपन्न केला। आजच्या या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना मी सिन्नर नगर परिषदेच्या वतीनं व माझ्या वतीनं हार्दिक असं शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेण्यात आला यासाठी शहरातील प्रमुख दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित झाले होते। या सर्व दिव्यांग बांधवाचं आजच्या या दिनानिमित्त पुष्प, एक छोटासा टॉवेल आणि हे देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी सन्माननीय मुख्याधिकारी सर यांच्या हस्ते, सन्माननीय उपस्थित नगरसेवकांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला। सर्व उपस्थित दिव्यांग बांधव यांचं मी आजच्या या प्रसंगी खूप खूप धन्यवाद मानतो। नमस्कार। आज 3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनानिमित्त सिन्नर शहरामध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जो सिन्नर शहरामध्ये जागतिक अपंग दिनाचा कार्यक्रम हा खूप योग्य आणि सोयीस्कर पद्धतीने आणि सुटसुटीत पद्धतीने राबविला जात आहे। सर्वात प्रथम आमचे तालुका अध्यक्ष अरुण पाचोरे, त्याचप्रमाणे आमची तालुका टीम या कार्यक्रमासाठी 8 दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहे। त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आपणा सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक अपंग दिनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। सिन्नर नगरपालिका आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रहार अपंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जोरदार साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने आपण सर्व सिन्नर तालुक्यातील व शहरातील सर्व अपंग बांधव आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि याप्रमाणेच पुढील कार्यक्रमासाठी सर्वांनी एकत्र येऊन आणि या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे आणि याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। 3 डिसेंबर दिव्यांग दिन साजरा नगरपालिकेने आयोजित जो कार्यक्रम केला त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं CO साहेब आणि नामदेवभाऊ लोंढे नगरसेवक, तसेच शीतलताई कानडी, सुनील नाईक साहेब, तसेच हरिभाऊ वरंदळ,
शैलेश नाईक साहेब, सॉरी, शैलेश नाईक साहेब आणि हरिभाऊ वर्ंदळ साहेब यांचं मी दिव्यांग बांधवांतर्फे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. तसेच दुसरे महत्त्वाची सूचना प्रकाश बारजिरे यांनी सूचना मांडली होती का दिव्यांग बांधवांना जे कुबड्या, जे अपंग साहित्याचं गरज आहे त्याची नगरपालिकेने व्यवस्था करावी किंवा गोळ्या औषधे या आरोग्याची. परंतु आता नगरपालिकेला हे सगळं शक्य नाही, कारण हे कोरोनामुळे वसुली त्यांची कमी असल्यामुळे ते तरी पण 100% प्रयत्न करतायत. तरी पण दिव्यांग बांधवांना अशी काही कुबड्यांची, खास ज्या दिव्यांग बांधवांना कुबड्यांची, काठ्यांची, काय सायकलची गरज असेल अशा दिव्यांग बांधवांना कृपया अशोक मिंडा कंपनी पुण्याला चिंबडी फाट्यावर ती 12ही महिने अपंगांकरता कार्यरत आहे आणि त्याला ते बऱ्याचशा दिव्यांगांना सिन्नर तालुक्यात माहीत नाही, पण सिन्नर तालुक्याच्या वतीने मी त्यांच्याकडे जात असतो. तर मी रात्री त्या लवाळे साहेब म्हणून त्या डॉक्टर आहे त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं का तुमचे कोरोनामुळे आम्ही कॅम्प घेत नाही, परंतु त्यासाठी तुम्ही 5-5, 6-6 लोकांना तुम्ही आमच्याकडे आणू शकता, त्यांना सगळ्या साहित्याची वाटप आम्ही देऊ, त्या मदत करू. तुम्ही 5-5, 6-6 लोकांना आमच्याकडे घेऊन या. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील पूर्ण दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे, तुम्हाला माहीत नसेल तर तिथं घेऊन जाण्याची जबाबदारी माझी राहील. मी तुम्हाला सगळ्या वस्तूंची पूर्तता करून देईल. त्यासाठी माझा मोबाईल नंबर तुम्ही घ्या. मोबाईल नंबर परत आहे का, भाऊसाहेब सांगळे, 84 11 85 3009 हा माझा मोबाईल क्रमांक आहे. दुसरा नंबर घ्या, 78 88 14 4009. या नंबरवर तुम्ही 24 तास कधीही मला संपर्क करा. मी दिव्यांग बांधवांसाठी आमचे अरुंब पाचोरे यांनी मला जबाबदारी दिली सहसचिव पदाची तालुक्याची, तर मी अहोरात्र 24 तास मी त्यांच्यासाठी संपर्कात आहे. त्यांनी मला 24 तास कधीही फोन करा, दिव्यांगांसाठी मी तत्पर सेवेमध्ये हजर आहे. एवढं. नमस्कार. आज जागतिक अपंग दिन आहे. त्याला अनुसरून आज आपण नगरपालिकेमध्ये अपंग समाज बांधवांचा सत्कार कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये बहुसंख्य संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. या अनुषंगानं सांगावंसं वाटतं की दिवाळीलासुद्धा नगरपालिकेनं दिव्यांग बांधवांना 40-40 हजार रुपये त्यांना दिली होती. मार्चमध्ये सुद्धा त्यांना काही अमाऊंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरम्यानच्या काळात इतर ज्या काही सुविधा दिव्यांग बांधवांना देणं आवश्यक आहे किंवा जिथं जिथं देणं शक्य होईल तिथं नगरपालिका जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे आणि त्यांना मदत करण्याचा नगरपालिकेचा अतिशय सकारात्मक असा उदात्त असा हेतू आहे. त्या अनुषंगानं आम्ही अंमलबजावणी करणार आहोत.